दिवस उगवतो तसाच तो मावळतो आणि ते आपणाला समजतही नाही. आपला पूर्ण टाईम घर आणि मुले सांभाळण्यातच जात असतो. आणि जरी तुम्ही वर्किंग वुमन असाल तरीही घरातली कामे तुम्हाला करावीच लागतात. बघा, जी गृहिणी पैसे कमवते आणि जी गृहिणी पैसे कमवत नाही, त्या दोघींनाही टेन्शन असते की मी माझ्या कामात परफेक्ट आहे का, मी माझे रोजचे काम परफेक्टली पार पाडते का. बघा, गृहिणी असेल तरीही तिची रोजची दिनचर्या आहे तीच चालू असते. महिने जातात, वर्ष लोटून जातात, पण आपल्या दिनचर्येत काहीच बदल होत नसतात. आपण आपल्या घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता आपल्या सासरच्या माहेरच्या व्यक्तींसाठी पण अवेलेबल असतो. पण स्वतःसाठी कुठे टाईम काढायचा म्हटलं की आपल्याला काही जमत नाही. सकाळी उठलं की प्रथम डोळ्यासमोर कामाची लिस्टच लागलेली असते आणि जेव्हाही कामे संपून जातात तोपर्यंत आपण थकून जातो. फक्त शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा. हा व्हिडिओ माझ्या अशा सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांच्याकडे बघताना असं वाटतं की अरे, ही तर किती छान सगळं घर सांभाळते, वरून तर ती तशी दिसत असते, पण आतून ती स्वतःला हरवून बसलेली असते. काही स्त्रिया आतून तुटून गेलेल्या असतात. घरातली जबाबदारी, टेन्शन, मुलांच्या जबाबदाऱ्या किंवा बरीच कारणे असू शकतात. आपण काय करतो, दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधत बसतो, पण त्यामुळे आपण आपल्या स्वतःलाच हरवून बसतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला हरवणे किंवा चुकल्यासारखे वाटणे, याला डिप्रेशन समजणे मुख्य पॉईंट बंद करा. बघा, आपले मन घरात राहून राहून खूप नाजूक बनलेले असते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा आपले मन उदास होऊन जाते. पण हळूहळू सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. अनपेक्षितपणे एखादी छान अशी गोष्ट घडते किंवा एखाद्या अडचणीत जर तुम्ही सापडला असाल तर तिच्यावर उपाय सापडतो आणि आपण परत पहिल्यासारखे होऊन जातो. म्हणजेच काय, तर हे डिप्रेशन बिलकुलही नाही आहे. पण हे सारखे सारखे उदास वाटते, पण त्या उदास होण्यामागे काहीच कारण नसते. असं आनंदी न वाटणं, फ्रेश न वाटणं जर कंटिन्यू 2-3 महिने चालू असेल किंवा एक एक दिवस असा येतो की यार, माझ्या आयुष्यात एकही गोष्ट चांगली होत नाही आहे, मी का जगते, या जगण्याला काहीच एक अर्थ नाही आहे, एवढे मन आपले उदास होऊन जाते. कामात मन लागत नाही, कोणाशी बोलावंसं पण वाटत नाही. तर अशा वेळी बघा, मात्र एखाद्या तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा लागणार आहे. बघा, आपल्या मनावर जर किंवा दडपण आले तर आपल्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते की आपण तिला या गोष्टी सांगू शकतो. खरं तर कधी कधी मनातलं नुसतं बोलून दाखवल्याने सुद्धा प्रॉब्लेम्स म्हणजे सुटून जातात, आपल्या स्वतःलाच भेटून जात असतात. पण हे कधी घडतं, जेव्हा समोरची व्यक्ती शांतपणे आपलं म्हणणं ऐकून घेईल. नाहीतर होतं काय, आपण सांगायला जातो एक, पण समोरची व्यक्ती ऐकून घेण्याऐवजी लगेचच मग असं करायचं ना, तसं करायचं ना, असं म्हणजे आपल्यालाच सांगायला लागते. पण त्याच ठिकाणी जर ती व्यक्ती बोलली, अगं बरोबर आहे तुझं, तुझ्या या भावना मी समजू शकते, तुला असं वाटणं साहजिकच आहे, असं बोलावं, तर हे सगळ्यांनाच सुचतं असल्यातली गोष्ट नाही आहे. पण त्यांच्याऐवजी जर तुम्ही एखाद्याला काही सांगायला गेलात तर उत्तर काय येतं की तू जरा जास्तच विचार करतेस, सगळं तर छान चालू आहे, उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू मनाला लावून घेत असतेस. मग अशा व्यक्तींसाठी ती गोष्ट नॉर्मल असते. मग यामुळे मनातल्या गोष्टी आपण दाबून ठेवतो, त्या कोणापाशी आपण व्यक्त करत नाही. मग या गोष्टींचा त्रास होत राहतो. मग आपण उदास होतो, रडतो, पण घरच्यांना त्याचाही त्रास होतो. टोमणे पडतात, बोलणे ऐकायला लागते. हळूहळू सगळ्यांच्या सोबत राहून पण आपण एकटे पडायला लागतो. असं जर होत असेल तर आपण स्वतःची मैत्रीण व्हायला पाहिजे नाही किंवा शिकले पाहिजे नाही. ही आहे आपली दुसरी टिप. तर हे असं का, कारण आपल्याला आत्तापर्यंत आलेले अनुभव, घडलेले प्रसंग हे पूर्णपणे आपण कोणाला सांगू शकत नाही आणि आपल्याला आपल्या स्वतः एवढं दुसरं कोणीच समजू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. बघा, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल ही अति इमोशनल आहे, सारखी विनाकारण रडते, मुद्दाम रडते, ढोंग करते, तुमचे मन समजू न शकणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवूनच तुम्ही वागायला शिका. अगदीच नातं तोडून तुम्ही लांब जावा असं मी बोलत नाही, पण अशा लोकांना मनातल्या भावना सांगणे बंद करा. बघा, आपल्या डोळ्यात पाणी येणे म्हणजे दुबळेपणा नाही आहे, तर स्वतःला नशीबवान समजा की माझ्याकडे मन आहे जे दगड नाही आहे. नंबर 3, दिवसभरात कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 2 तास तरी स्वतःसाठी काढा. मोबाईल स्क्रोल करणे, इंस्टाग्रामवर रील बघणे म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे नव्हे. बघा, सकाळी डोळे उघडल्यापासून कामाची लिस्ट जरी डोळ्यांसमोर असली तरी स्वतःसाठी 1-2 तास आवर्जून ठेवायचे. तर या 2 तासात तुम्ही काय करायचे, तर तुम्हाला जे आवडेल आणि जे तुमच्या शरीरासाठी चांगले असेल अशा गोष्टी तुम्ही या 2 तासात करा. मग त्यातील पहिल्या अर्ध्या तासात तुम्ही डान्स करा, वॉकला जावात किंवा योगा वर्कआउट तुम्ही करू शकता.
मग हे झाले शरीरासाठी. बाकीचा वेळ द्यायचाच म्हटलं तर स्वतःच्या मनासाठी. बघा, आपल्या आयुष्यात एकतरी अशी मैत्रीण असते, तिला बोलून आपल्या मनाला बरे वाटत असते. मग तुम्ही तिला कॉल करून बोला किंवा स्किन केअरही तुम्ही स्वतःसाठी करू शकताय. बघा, कधीतरी घरी एखादी व्यक्ती येते आणि ती सहजच बोलून जाते, अगं तुझ्या बाल्कनीत तर किती फ्रेश वाटते, किती छान हवा येते. तिला त्याची जाणीव होते, पण आपण 1 तास तर नाही, आपण वर्षातून त्या गोष्टी 1 मिनिटही अनुभवलेल्या नसतात. तर कधीतरी ठरवून या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. नजारे बघण्यासाठी प्रत्येकच वेळी पहाडांवर आणि हवा खायला हिल स्टेशनवर जायची गरज नसते. अशा ज्या आजूबाजूला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याही आपल्याला आनंद देऊन जात असतात. आयुष्यात जेव्हा काही नवीन गोष्टी घडत नाहीत, तेव्हा आपल्याला रोजच्या कामाचं ओझं वाटायला लागतं आणि ते दूर करण्यासाठी खूप मोठं काहीच करावं लागत नाही. बघा, रोज तेच जरी रुटीन असले तरी त्यात चेंज आपण नक्कीच करू शकतोय. अधूनमधून घरातील फर्निचरची सेटिंग बदला. कधीतरी एखादा नवीन पदार्थ घरात बनवा. मस्त घरामध्ये दारामध्ये झाडे लावा. त्यांच्यासोबत बोला. त्यांनाही फिलिंग्स असतात, तुम्ही त्यांच्यासोबतही बोला. कधीतरी विनाकारण गॅलरीतून रस्त्याने जाणाऱ्या गाड्या बघा किंवा आकाशात मोकळी भरारी घेणाऱ्या ते पक्षी बघा. कधीतरी शॉपिंगसाठी घराबाहेर पडा. मनाची उदासी वाढवणारी 4थी गोष्ट बघा. आपण इन्स्टावर फेसबुकवर लोकांची फेक लाईफ बघताना त्याला संपूर्ण खरे मानत बसतो बरं का. आणि हे मानायचे नाही, खरंच मी सांगते. कारण ते बघितल्यावर काय होतं ना, आपण स्वतःला आरशात बघतो, आपल्या घराकडे बघतो. मग आजपर्यंत आपण आपल्या घराबद्दल, आपल्या माणसांबद्दल कधी न खटकलेल्या गोष्टीही आपल्या मनाला खटकायला लागतात. पण आपल्या हे लक्षात येत नाही की तिथे अपलोड केलेल्या फोटोला फिल्टर लावलेला असतो. बघा, कायम स्वच्छ आणि परफेक्ट दिसणाऱ्या फोटोंमधलं किंवा व्हिडिओमधलं घर 24 तास तसंच परफेक्ट राहणं शक्य नाही. आणि त्यांनी तिथे शेअर केलेले त्यांचे क्यूट फोटो म्हणजेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी टिपलेले आनंदाचे काही क्षण आहेत. ते क्षण म्हणजे त्यांचे संपूर्ण आयुष्य नाही आहे. बघा, कोणीही असो, बाहेर जगाला दाखवताना सगळंच पॉझिटिव्ह दाखवत असतात. कुठे ना कुठे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असतेच. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याशी त्याची तुलना करून स्वतःला दुःखी व्हायची काहीच गरज नाही आहे. 5वी गोष्ट, स्वतःच्या कामाला कमी समजणे पहिले बंद करा. बघा, अगदी काही वर्षांपर्यंत 80 ते 90% स्त्रिया घरात राहून संसार सांभाळत होत्या आणि ते सर्वांसाठी कॉमन होतं बरं का. पण आता आजकाल काय झाले ना, घर आणि मुलं सांभाळणे ही लोकांसाठी, म्हणजे एखादी स्त्री जर फक्त घर आणि मुलं सांभाळते तर ते आजूबाजूच्या लोकांसाठी खूप आहे ना, कमीपणाचं वाटायला लागले. पण एखादी स्त्री जर तिचं घर आणि मुलं सांभाळण्यातच खुश असेल, समाधानी असेल, तर तिच्याबद्दल कमी लेखणारे लोकसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. जर तुमच्या आजूबाजूला जर अशी लोकं असतील तर त्यांना हे समजवायला जायचं नाही की घरातल्या अशा कोणकोणत्या जबाबदाऱ्या होत्या की ज्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडू शकला नाही. लोकांचं काही नोकरी करणारीला पण नावं ठेवतात आणि घरात राहणारीला पण नावं ठेवतात. 6वी गोष्ट म्हणजे अपेक्षा ठेवणे बंद करा. बघा, आपण घरात पूर्ण दिवस कामात असतो, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असतो, पण आपणाला एक अपेक्षा असते की केव्हा तरी घरच्यांनी म्हणावं, माझी बायको, आमची सून खूप छान प्रकारे घर सांभाळते, खूप चांगली आहे, असं तसं. पण हो, प्रत्येकच गोष्टी बोलून दाखवणे, व्यक्त होणे हे म्हणजे गरजेचं नसतं बरं का. आपण जर एखाद्या दिवशी छान तयार झालो तर त्यावेळी आपल्याला नवऱ्यांनी स्तुती करावी ही अपेक्षा असते. आणि जर त्यांनी स्तुती नाही केली आणि जर ही त्यांची सवयच असेल तर ती पण अपेक्षा तुम्ही ठेवू नका. सरळ आरशात जावात आणि स्वतःची स्तुती करा. नंबर 7, ग्रोथ माइंडसेट म्हणजेच काय तर सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची वृत्ती. आपल्या आजूबाजूला जग झपाट्याने बदलत आहे आणि आपण घरातच असतो म्हणजेच जगापेक्षा मागे पडलोय असं होत नसतं. स्वतःला नेहमी अपग्रेड करत राहा. आणि मी त्या प्रत्येक स्त्रीला सांगते जी घरात राहते, फक्त घरातले कामं करते, त्यांना सांगते मी की पैसे कमवण्यासाठी नोकरीच केली पाहिजे नसं नाही आहे. यूट्यूबवर कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या आपणाला फुकट शिकायला भेटत असतात. जो काही मोकळा वेळ आपल्याला मिळतो त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवणकाम, विणकाम, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब चॅनल चालवणे असे भरपूर ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आणि बघा, ही काम करण्याची चांगली गोष्ट म्हणजे काय आहे, आपण घर पाहत मुलांना पाहत आपले 24 तासांपैकी आपल्या आयुष्यातील फक्त 4-5 तास आपण कसे पण यासाठी देऊ शकतो. एकदा का आपण या गोष्टी करायला लागलो ना, तर घरातल्या कामांतून कसा वेळ काढायचा हे आपल्याला आपोआप समजते. त्यामुळे आजच तुमच्या आवडीप्रमाणे एखादी कला शिकायला नक्कीच सुरुवात करा. पैसे कमवायचे राहून द्यात, पण स्वतःच्या आनंदासाठी तरी तुम्ही एवढे नक्कीच करू शकताय. 8वी गोष्ट म्हणजे कोणत्या तरी एका गोष्टीवर ठाम राहा. तर ठाम राहणे म्हणजे काय, आता एखादी व्यक्ती जर आपल्याला बोलली
काय काम आहे तुला? घरातच असते तू, घरातील कामे तर करत असते. मग आपल्याला काय होतं, वाईट वाटतं. आणि हो, वाईट वाटणे हे साहजिकच आहे. बघा, प्रत्येकाच्याच घरातील व्यक्तींचे स्वभाव सवयी ह्या वेगवेगळ्या असतात. बघा, आपण लग्न झाले तर चूल आणि मूलच सांभाळतोय, किंवा एखादी गृहिणी 45शीत आत्ता आली आहे आणि आता जर तिने एखादे छोटेसे बिझनेस, आता मी सांगितलं असं तुम्ही काहीही करू शकताय, त्या प्रकारे जर तुमच्या मनात विचार आला आणि तुम्ही करायला घेतले की तुम्हाला पुष्कळ गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. का तर इथून पाठीमागे तर तुम्ही फक्त घरातली कामं करत होता. आणि जर खरंच पैसे कमवायची आवश्यकता नसेल आणि तुम्ही गृहिणी म्हणून खुश असाल तर या गोष्टींवर ठाम राहा की मला या गोष्टींची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल तर तो मार्गसुद्धा सोपा नसतो. पण तरीही तुम्हाला घरची जबाबदारी सांभाळता सांभाळता जर कामही करायचे असेल तर तुम्ही यावरही ठाम राहिला पाहिजे नाही. तर याला म्हणतात ठाम राहणे, आपल्या निर्णयावर ठाम राहणे. नंबर 9, आदर्श आई, आदर्श बायको, आदर्श मुलगी, आदर्श सून, आदर्श जाव, आदर्श भाऊजाई, आदर्श नणंद होण्याची हौस सोडून द्या. आपण आपले 100% नात्यात देत असतो, पण प्रत्येक वेळी प्रत्येकच गोष्ट परफेक्ट होईलच असं नाही. कधीतरी एखादी गोष्ट बिघडते. बघा, घरात पसारा असतो आणि अचानक पाहुणे येतात आणि मग अशात घरातल्या काही सदस्य आपल्याला बोलतात. मग त्याचा त्रास आपल्याला होत असतो. मग याचा त्रास करून घ्यायचा नाही, कारण ती तर आपल्यालाही थोडंसं वाईट वाटलेलं असतं की बाबा कंटिन्यू मी घर साफ ठेवते पण अचानकच पाहुणे आले आणि त्यावेळेस आपल्या घरात पसारा दिसून गेला. नंबर 10, 10वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण कोणापेक्षाही कमी नाही आहे. पैसे कमवत नाही म्हणून स्वतःला कमी समजू नका. विचार करा, आपण घरात जे जे काम करतो ते जर बाहेर कोणाकडून करून घ्यायचे म्हटलं तर त्याचे किती आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे त्या कामाला नक्कीच व्हॅल्यू द्या. बघा, छान दिसण्याबरोबरच आतून छान वाटावं म्हणून वजन नियंत्रणात ठेवा. स्वतःची उत्तम काळजी घ्या. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःला टाईमही आपल्याला द्यावा लागत असतो. तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या जोपासण्याचा प्रयत्न करा. यानेही तुम्ही आनंदी राहणार आहात. कंटिन्यू आपण काम करत असतो सकाळी उठल्यापासून जरी, आणि तुम्ही आराम करताय पण त्या आरामाच्या टायमिंगमध्ये फक्त तुम्ही झोप काढताय. उठलं की परत तीच दिनचर्या चालू होतीये तुमची. नाही, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही करा. तुम्हाला जे टी व्हीवरती एखादी सिरियल आवडत असेल तर तुम्ही ती पहा, किंवा एखादं सॉन्ग आवडत असेल तर तुम्ही ते सॉन्ग लावून डान्स करा, स्किन केअर करा. तुम्हाला मोकळ्या हवेत शांत बसायला आवडत असेल तर तुम्ही ते करा. कमीत कमी आहे ना, अर्धा ते 1 तास स्वतःसाठी देण्याचा दिवसातून आहे ना, नक्कीच प्रयत्न करा. आपले मन घरात राहून थोडीशी निराशेकडे जाते. हे प्रत्येक गृहिणीचा अनुभव आहे. मला पण हा अनुभव येत असतो. पण त्यातून आपण कसे बाहेर पडायचे ते मी ठरवत असते. केव्हा तरी रात्रीच्या टायमिंगला मस्त नवरा बायकोने मस्त गाडीवरती थोडंसं लाँग ड्राईव्हसाठी जायचं, फ्रेश हवेमध्ये फिरून यायचं, किंवा लेस बोरिंग झालं तर टेरेसला जायचं. तुमच्याकडे जर गॅलरी, बाल्कनी असेल, पोर्च असेल तर तुम्ही तिथेही एखादी खुर्ची टाकून बसा, किंवा मस्त हवेत पायरीवरतीही बसा. किंवा तुमच्यात जर घरी जर कॅट असेल, डॉग असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचा आनंद व्यक्त करू शकता. म्हणजे तुम्ही त्यांनाही टाईम द्या. त्यातूनही त्यांच्या खेळण्यातूनही एक आनंद आपल्याला भेटत असतो. तर दुःखी व्हायला खूप कारणे असतात, पण आनंदी राहायचं कसं हे आपल्याच हातात असतं. दुःख द्यायला भरपूर जण आपल्या आयुष्यात येत असतात, पण त्यातूनही आपण बाहेर पडून आपण स्वतःला आनंदी कसं ठेवायचं. बघा, सासू असो किंवा सून असो, सासूंनी पण समजून घ्यायचं आणि सुनांनी पण समजून घ्यायचं. जर सासूने म्हणजे दुसऱ्यांच्या सुनेची जर स्तुती केली तर आपण वाईट वाटून घ्यायचं नाही, पण सासूबाईंनी हे समजून घ्यायचं की ती सून आपल्याला सांभाळायला येणार नसते. किंवा सुनेनेही अशी बराबरी करायची नाही की बाई तिची सासू अशी आहे, ती अशी, अरे ती पण त्या पद्धतीने चांगली वागत असते. म्हणजे प्रत्येकीने आपापल्या चुका पण लक्षात घेतल्या पाहिजे नाहीत. तर घर टिकवायचं, स्वतःला फ्रेश ठेवायचं, आनंदी ठेवायचं, घर सांभाळायचं हे प्रत्येक गृहिणीच्या हातात असतं. चलात मग, जास्त काही बोलले असेल तर वाईट वाटून घेऊ नका. तर छान अशी दिनचर्या फॉलो करा, स्वतःला टाईम द्या, स्वतःच्या सेहतची, तब्येतीची काळजी घ्या. भरपूर प्रमाणात पाणी पित जा. कमीत कमी 8 ग्लास तरी पाणी प्रत्येकाने पिलं पाहिजे. नाही, आता उष्णतेचे दिवस आहेत, त्याच्यापेक्षा जास्त झालं तरीही चालणार आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीनच आलेलं असताल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. चलात मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.